आज आपण मिक्स भाज्यांचा वेज पराठा बनवणार आहोत. खूप मस्त लागतो हा पराठा खायला. नक्की एकदा ट्राय करून बघा. रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी भाज्या चॉपरमधून बारीक कापून घेतल्यात. त्याच्यानंतर आपल्याला एक वाटण करायचं आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या, कोथिंबीरची देठं घेतलेत मी, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं. आता पहिले आपण वाटण करून घेणार आहोत. त्याच्यासाठी मिरच्या घेतल्यात मी. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. कोथिंबीरची देठं घेतलीत मी, कोथिंबीर नाही घेतली. 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतल्यात. लसूणचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आणि इथे थोडासा ओवा घातला आहे मी. याची आपल्याला भरड करून घ्यायची, अगदी पेस्ट नाही करायची. या पद्धतीने इथे मी बटाटे उकडून घेतलेत, ते थंड करून घेऊया. बटाटे थंड होतात तोपर्यंत आपण कणिक मळून घेणार आहोत. आता हा पराठा ना मी 3 ते 4 जणांसाठी बनवणार आहे. म्हणून मी 3 वाट्या पीठ घेतलं आहे. थोडंसं मीठ घातलं चवीपुरतं. आणि आता आपण याचं नॉर्मल जसं पीठ मळतो ना त्या पद्धतीने आपण याचं पीठ मळून घेणार आहोत. थोडं थोडं पाणी घालून छान मऊसूत याचं पीठ मळून घेऊया. पीठ माझं मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. छान मऊसूत असं पीठ मळून झालं. हे साईडला ठेवते. आणि जो आपण उकडलेला बटाटा होता तो आता थंड झाला आहे. तो आलं किसायच्या किसण्याने मी किसून घेणार आहे. माझा बटाटा चांगला किसून झालेला आहे. आता हे सगळं मिश्रण आपण एका भांड्यात एकत्र करून घेणार आहोत. उकडलेला बटाटा घेतला आहे. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. कोथिंबीर नक्की घाला, छान चव येते त्याने. इथे मी ज्या भाज्या घेतल्यात गाजर, शिमला मिरची आणि कांदा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आणि आपण जी भरड करून घेतली आहे लसूण आणि अद्रक आणि हिरवी मिरचीची ती घालणार आहे. याच्यात मी कुठलाच मसाला नाही घालणार आहे, फक्त थोडासा चिमूटभर चाट मसाला घालणार आहे आणि चवीपुरता मीठ घालणार आहे. कारण मसाले घातले नाही की त्याची चव नाही लागत भाज्यांची. चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि छान याला मिक्स करून घेणार आहे. इथे भाज्या तुम्ही बारीकच कापा, कारण की नाहीतर पराठा फाटू शकतो. चिमूटभर असा चाट मसाला घातला आहे, तुम्ही बघू शकता. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता पराठा करून घेऊया. पराठ्यासाठी मगाशी जे कणिक तिंबलं होतं ते छान मऊ झालं आहे. जसं आपण पुरणाला गोळा करतो त्या पद्धतीने गोळा करून घेणार आहे. थोडंसं पीठ लावते. तुम्हाला मिश्रण केवढं हवं त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. या पद्धतीने गोल करून घ्यायचा आपल्याला. बंद करून घ्यायचं याचं तोंड आता. आपला गोळा तयार झालेला आहे. आता हे मिश्रण सगळ्या बाजूने चांगलं पसरावं त्याच्यासाठी हे थोडंसं पहिले पीठ लावून चांगलं असं स्प्रेड करून घेणार आहे. पसरवून घेणार आहे मिश्रण हातानेच दाबून दाबून. म्हणजे भाज्यांचं मिश्रण कडेपर्यंत पोचतं. पराठाला मध्ये भाज्या आणि साईडला पीठ असं नाही लागत. या पद्धतीने दाबून भरलं ना की छान मिश्रण कडेपर्यंत पोचतं.
पराठा लाटताना तुम्ही थोडासा जाडच ठेवणार आहे पराठा. दोन्ही बाजूंनी छान असा दाबून घेणार आहे. अगदी हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे. थोडासाच लाटायचा, जास्त नाही. माझा पराठा लाटून झालेला आहे. आता हा मी तव्यावर टाकून छान असा खरपूस भाजून घेणार आहे. इथे मी तवा मगाशीच तापत ठेवला होता. आता हा पराठा तव्यावर टाकते आणि ह्याला छान दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेते. तुम्ही या पराठ्यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी अधिक करू शकता किंवा तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. थोडंसं तेल सोडते साईडने. दुसऱ्या बाजूने सुद्धा याच पद्धतीने मी भाजून घेणार आहे. पराठा भाजताना नेहमी मध्यम ते मोठ्या आचेवर भाजायचा, लहान आचेवर कधीच भाजू नका, कारण की मी तो असा चिवट होतो पूर्ण पराठा. दोन्ही साईडने छान असा खरपूस पराठा भाजून घेतला आहे. आता याच्यावर मी तूप लावणार आहे. तुम्ही बटर, तेल काही लावू शकता. मी तूप लावणार आहे. छान असा पराठा खरपूस भाजून झाला आहे. आता हा प्लेटमध्ये काढून घेते. मस्त असा पराठा झाला आहे, दमदमीत असा. दुसरा पराठासुद्धा मी याच पद्धतीने शेकून घेणार आहे. तव्यावर थोडंसं तेल लावलं आहे. दुसरी साईड उलटून घेतल्यानंतर मी थोडंसं तेल सोडणार आहे त्याच्यावरती. आणि आता हा पराठा काढून घेते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.